आगामी काळातील प्रचंड वाढता उन्हाळा आणि वाढत्या शहरीकरणामुळे माणसांनी तळे, ओढे, नाले, विहिरी, पाणवठे अशा अनेक नैसर्गिक जलस्रोतांवर खूप मोठ्या प्रमाणात बांधकामे करून अतिक्रमणामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी मोठे हाल होणार आहेत. त्यामुळे एकेकाळी तळ्यांचे शहर असे संबोधले जाणाऱ्या कोल्हापूर शहरामध्ये पक्ष्यांना, वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागते आणि अशातून बऱ्याच पशुपक्ष्यांचा जीव देखील जातो. यावर मात करण्यासाठी कोल्हापुरात पक्षीमित्र संघटनेच्या वतीने कृत्रिम पाणथळी उभारण्यात आली आहे. पशुपक्षी, कीटक, वन्यजीव हे निसर्गाच्या अन्न साखळीतील त्यांचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. याच भावनेतून वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि राजाराम टेकडी संवर्धन सदस्य यांच्या माध्यमातून येथे कृत्रिमपणे पक्षी तीर्थ तयार करण्यात आला. यामध्ये डिजिटल फ्लेक्स आणि दगडाच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या दिसावे असे तळे तयार करून त्यामध्ये सुमारे 300 लिटर पाणी सोडण्यात आलंय. या परिसरात असंख्य प्रजातींचे पक्षी, वन्यजीव, कीटक यांचा अधिवास आहे. या पाणवठ्याच्या माध्यमातून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल आणि त्यांचे जतन देखील होईल असा सर्वांचा प्रयत्न आहे. येथून पुढे अजून गोळीबार मैदान, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, हरिओमनगर, शेंडा पार्क, टेंबलाईवाडी, टेकडी अशा ठिकाणी अशाच पद्धतीचे पाणवठे तयार करण्याचा मानस पुढील काही दिवसांमध्ये आहे. यामध्ये स्थानिक निसर्गप्रेमींनीही सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक पक्षीप्रेमी संस्थेच्या वतीने करण्यात आलंय.